श्री स्वामी समर्थ। तर इथे आज आपल्याला 1 किलोच्या प्रमाणात काळा मसाला बनवायचा आहे। असा मस्त असा सुगंध यायला लागलाय, खूप छान चविष्ट असा मसाला आहे। ह्या मसाल्याला 7 ते 8 महिने काहीच होत नाही। स्वच्छ भरणीत तुम्ही पुसून कापडाने त्या भरणीत भरून ठेवू शकता। आता हा मसाला मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कशा पद्धतीने बनवायचा ते। चला तर मग रेसिपीला लगेच सुरू करूया। तर इथे आपल्याला 1 किलोच्या प्रमाणात काळा मसाला बनवायचा आहे घरगुती। आता मी इथे काय घेतले बघा, 25 ग्रॅम तेजपान घेतलेला आहे, 10 ग्रॅम काळी मोहरी घेतलेली आहे, 5 ग्रॅम सुंठ घेतलेली आहे आणि हे 20 ग्रॅम वाळलेला कांदा आहे। हे बघा, कांदा चिरून 2-3 दिवस उन्हाळ्यात ठेवलेला होता। हा कांदा आहे वाळलेला। पाव किलो धने आहेत आणि पाव किलो सुक खोबरं आहे। असं मी कट करून घेतलेलं आहे, बारीक असं कट करून घ्यायचं। आणि इथं 10 ग्रॅम स्टार फूल आहे, 10 ग्रॅम दालचिनी आहे आणि हे दोन्हीही मिळून 100 ग्रॅम आहे। 50 ग्रॅम मिरी आहेत आणि 50 ग्रॅम हे लवंग आहे, 10 ग्रॅम खसखस आहे, 10 ग्रॅम शाही जिरे आहेत आणि 10 ग्रॅम आपले साधे जिरे आहेत, 20 ग्रॅम फूल आहे, दगड फूल आहे, जावित्री आहे 10 ग्रॅम, 5 ग्रॅम हिरवी विलायची आहे, 10 ग्रॅम भेंडी विलायची आहे। हे बघा, अशा पद्धतीची विलायची। आता हे सगळं सामान आहे आपलं मसाल्याला टाकायचं। तर त्यासाठी मिरच्या मी इथं अर्धा किलो मिरची घेतलेली आहे। हे बघा, अर्धा किलो ला आपली तिखट मिरची आहे। कोणतीच बाकीची मिरची वापरणार नाहीये, कारण की मसाल्याला वेगळी चव येते थोडी, पण हा असा मसाला केलात ना खूप सुंदर होतो। आता ही अर्धा किलो मिरची आहे, देठ काढून मी साफ करून घेतलेला आहे। आणि पाव किलो धने आणि पाव किलो खोबरं आणि बाकीचे जे सामान तुम्हाला सांगितलेलं मी 10-10 ग्रॅम हे सामान आहे, 10 ग्रॅम काही 100 ग्रॅम काही, आणि हे आपलं वाळलेले कांदे आहेत आणि सुंठ आहे। चला मग आता हे मसाल्याचं सामान एकदा भाजून घेऊया आपण। गॅसवर इथे एक मी मोठी लोखंडाची कढई ठेवलेली आहे। त्याच्यात आधी आपल्याला जे सुखं भाजायचे ना ते भाजून घेऊया, मग आपल्याला तेलात जे सामान भाजायचे ना ते भाजून घ्यायचे। सगळ्यात आधी आपण ही मोहरी भाजून घेऊया। मीडियम टू लो गॅसवर सगळं सामान भाजायचं आपल्याला, म्हणजे छान भाजलं जातं। मोहरी तर छान उडायला लागली आहे तडतड, समजायचं की आपली मोहरी छान भाजून झालेली आहे। आता ही प्लेटमध्ये काढून घेऊया का। हे बघा आवाज येतोय, आता हे काढून घेऊया का प्लेटमध्ये। त्याच्यामध्ये खसखस टाकूया, गॅस कमी करून घ्यायचा एकदम। याच्यामध्ये शाही जिरे टाकून घेऊया। तुम्हाला आवडत असेल तर बडीशेप पण टाकू शकता। खसखस आणि शाही जिरे पण छान भाजून झालेले आहेत, हे पण काढून घेऊया। आता याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया। त्याच्यासोबतच ही विलायची पण टाकूया, हिरवी विलायची, आणि भेंडी विलायची आपल्याला तेलामध्ये भाजायचे। मीडियम टू लो गॅसवर हे सगळं साहित्य भाजून घ्यायचे। आता सगळं सुकं साहित्य मी भाजून घेतलेलं आहे, सुकं म्हणजे बिना तेल न टाकता। आता हे पण छान भाजून झालेलं आहे, हे पण प्लेटमध्ये काढून घेऊया। छान सुगंध सुटलाय जिऱ्याचा। आता थोडं थोडं तेल टाकून आपलं सगळं सामान भाजून घ्यायचं। फक्त ही विलायची ना थोडी तळून घ्यायचं आधी तेलामध्ये। तर 2 पळी तेल टाकूया आणि ही विलायची तळून घेऊया, म्हणजे कवर जाड असतं त्याच्यामुळे ते काळपट रंग होईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचं, म्हणजे मधला भाग बी छान तळल्या जातो। तेल चांगलं तापलं की सगळं सामान आपल्याला भाजून घ्यायचं। आता ही भेंडी विलायची टाकूया। काळा कलर येईपर्यंत हिला तळून घ्यायचं।
विलायची फुटे लक्ष देऊन काढा। आता ही एका वाटीमध्ये काढून घेऊया। छान तळलेली आहे, काळपट होईपर्यंत मी तळून घेतलेला आहे। भेंडी विलायची तळताना थोडं लक्ष देऊन तळा, कारण की ही फुटते विलायची, तळलं की छान अंगावर यायचं। थोडं लक्ष देऊन, नाही तर फोडून तुम्ही थोडंसं तोंड फोडून तळू शकता। आता ही छान काळपट होईपर्यंत मी तळून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये स्टार फूल टाकूया। गॅस कमी करायचं। स्टार फूल पण छान भाजलेलं आहे, तळलेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। प्रत्येक वाटी भरवायची गरज नाहीये, एकाच प्लेटमध्ये काढून घ्यायचे सामान। आता ह्याच्यामध्ये जावित्रीची फुलं टाकूया। प्रमाण जर कळत नसलं तर तुम्ही हे जे सामान आहे ना, अर्धी अर्धी वाटी घेऊ शकता। फक्त मिरे आणि लवंगा ह्या खूप कमी घ्यायचे, नाही तर मसाला चर करतो असा। आणि बाकीचे सामान हे छोटे छोटे आहे ना, ते अर्धी वाटी घेऊ शकली तर चालतं। जावित्री पण इथे छान भाजून घेतली आहे। आता ही पण काढून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला दालचिनी पण भाजून घ्यायची। दालचिनीला वेळ लागत नाही भाजायला, पटकन भाजले जाते। मसाला तेवढा कमी गॅसवर व्यवस्थित भाजला ना हा, की मग मसाला छान असा टिकतोही आणि छान पण चव लागते भाजीला। आता दालचिनी पण छान भाजून झालेली आहे, ही पण काढून घेऊया। आता याच तेलामध्ये फुल मसाला भाजून घेऊया। फुल मसाला पटकन भाजला जातो, याला पण वेळ लागत नाही। आता फुल मसाला पण काढून घेऊया, भाजून झालेला आहे। आता ही सुंठ भाजून घेऊया। सुंठ पण भाजून झालेले, हे पण काढून घेऊया। आता गरम तेलामध्येच आपल्याला काळी मिरी आणि लवंग भाजून घ्यायचे। तेल जास्त गरम झालं, तुम्ही थोडा गॅस बंद केलाय। आपण हे भाजलं की लगेच चालू करून घेऊया। मिरी आणि लवंग भाजून झालेले, काढून घेऊन आपण गॅस चालू करून घेऊया। आता आपण हे वाळलेला सुका कांदा भाजून घेऊया। तेल आहे त्याच्यामध्येच भाजणं होतं, लागलं तरच तेल टाकायचं। कांदा हा काळपट होईपर्यंत छान भाजून घ्यायचा। कमी गॅसवर भाजायचा म्हणजे छान भाजला जातो। शक्यतो लोखंडाच्या कढईत हा मसाला भाजावा। कांदा आता छान भाजून झालेला आहे। आता हे पण एक परातीमध्ये काढून घ्यायचं। आता तेजपान भाजून घेऊया। तेजपानाचे तसे 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे भाजायला सोपं जातं। आता हे भाजून घेऊया। थोडंसं तेल टाकूया। असं पटपट खालीवर करत राहायचं, दोन्ही बाजून 2 चमचे घेऊन, म्हणजे तेजपान पटपट भाजलं जातं। तर खालची बाजू भाजते, वरती तशीच राहते। पाहू शकता इथं तेजपान पण छान भाजून झालेलं आहे। आता हे काढून घेते मी एका प्लेटमध्ये। बघा असा कलर येईपर्यंत आपल्याला तेजपान भाजून घ्यायचं। त्याच कढईमध्ये आपल्याला हे खोबरं टाकून घ्यायचंय। बारीक असं कट करून घेतले मी, 1/2 किलो खोबरं आहे, सुकं खोबरं। आता त्याच्यावरती तेल टाकायचं थोडंसं। हे पण खमंग असं भाजून घ्यायचंय आपल्याला। असा तांबूस कलर येईपर्यंत सारखं हलवत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचंय छान असं। बघा हे अशा पद्धतीनं हे खोबरं भाजून घ्यायचंय। आता हे एका परातीमध्ये काढून घेऊया।
सगळं सामान तुम्ही एकाच प्लेटमध्ये काढलं तरी चालतं मोठ्या. आता हे काढून घेते मी. आता धणे भाजून घेऊया. पाव किलो धणे आहेत. स्वच्छ करून घ्यायचं. धनेमध्ये खडे वगैरे असतात. हे पण छान भाजून घ्यायचंय आपल्याला. ह्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया. तुमच्याकडे याच्यापेक्षा जास्त सामान दुसरं कोणतं वापरत असेल तरी तुम्ही टाकू शकता. आणि याच्यातलं कोणतं आवडत नसेल ना मसाल्यामध्ये ते काढू शकता तुम्ही. आता हे सर्व मसाले व्यवस्थित भाजून, मिरच्या पण छान भाजून थंड करून घ्यायचं. आणि गिरणीमध्ये किंवा तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकता. शक्यतो गिरणीमध्येच वाटायचं. जास्त मसाला असला की गरम होतं मिक्सर. नाहीतरी मग आपल्याला मिक्सरमधून काढायचं असेल ना तर थोडंसं जाडसर असं आपण मोठ्या खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आणि मग मिक्सरमध्ये काढायचं. जास्त वेळ पण लागत नाही आणि मिक्सर खराब पण होत नाही. धने पण छान भाजून घेतलेत मी. आता हे एका त्याच परातीमध्ये काढून घ्यायचे. तांबूस होईपर्यंत हे धने भाजायचे कमी गॅसवर. गॅस फुल नाही करायचा. आता हे काढून घेऊया. धने भाजून मी काढून घेतलेत. आता ही कढई बाजूला ठेवून देऊया. एका मोठ्या जर्मलच्या पातेल्यामध्ये मी मिरची भाजणार आहे म्हणजे व्यवस्थित भाजता येते. आता आपले मसाल्याचं सगळं सामान भाजून झालेलं आहे. हे मोठं जर्मलचं, इथं मोठं मी जर्मलचं टोपलं घेतलेलं आहे. आमचं चिवड्याचं टोपलं आहे. याच्यामध्येच मी मिरची भाजून घेणार आहे एकदाच. कढईमध्ये कसं जास्त भाजता येत नाही चांगलं व्यवस्थित. कढईमध्ये भाजायचं असेल तर तुम्ही दोनदा भाजू शकता. आता याच्यामध्ये मिरची टाकून घेऊया. थोडंसं आधी मिरची भाजून घेऊया, मग आपण तेल टाकूया म्हणजे ठसका उठत नाही लवकर. आता मिरच्या छान गरम झाल्यात. तेल टाकून घेऊया. एक पळी तेल टाकायचं आणि तांबूस कलर होईपर्यंत, काळपट होईपर्यंत भाजायची. मिडियम टू लो गॅसवर मिरची भाजून घ्यायची. तेल टाकून घेऊया. 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं. आता तेल टाकून छान मिडियम टू लो गॅसवर मिरची भाजून घ्यायची आपल्याला. सारखं हलवत ही मिरची भाजून घ्यायची आपल्याला. हे बघा अर्धी भाजत आलेली आहे. अजून थोडा वेळ भाजूया, मग गॅस बंद करून घ्यायचा. मिरची इथं छान भाजून झालेली आहे. गॅस बंद करून घ्या. बघा काळपट कलर येईपर्यंत मी भाजलेले कमी गॅसवर खूप छान भाजलेले आहेत. तर गॅस बंद करून घेते. आता मिरची थंड झालेली आहे. जर तुम्हाला अशी मिरची वाटत थोडंसं खलबत्त्याच्या ह्याच्याने ठेचून घ्यायचं आणि मग सगळे मसाले मिक्स करून एकतर गिरणी वाटत दळून आणायचं. गिरणी वाटा दळायचं नसेल तर असं तुम्ही ठेचून तुम्ही वाटू शकता मिक्सरमध्ये. सगळा मसाला जाडसर वाटून घ्यायचा आणि मला गिरणीमध्ये वाटायचं. मी सगळे मसाले एकत्र करून घेणार आहे. हे पूर्ण आपण भाजून घेतलेले मसाले आहेत. त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. व्यवस्थित असं मिक्स करून मग आपण हे दळायला द्यायचं गिरणीमध्ये. किंवा तुम्ही जाडसर वाटून म्हणल्या प्रकारे खलबत्त्यामध्ये ते वाटून घेऊ शकता मसाला. आता ही भाजणी तयार आहे मसाल्याची. आता फक्त याला आपण वाटण आणायचं किंवा घरी वाटायचं. भाजणी तयार आहे मसाल्याची. हा मसाला मी गिरणीवरून वाटून आणलेला. हा बघा मसाला किती छान असा सुगंध सुटायला लागला. हा मसाला तयार आहे. कोणत्याही भाजीला तुम्ही वापरू शकता. हा खूप छान असा चव पण लागेल आणि मस्त असा कलर पण ह्या मसाल्याने. तुम्ही नक्की ट्राय करा. हा मसाला इथे आपला तयार आहे. धन्यवाद.